शंकरराव नेवसे सर, त्यांचे पण खूप थँक्यू. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं नाव घेतलं म्हणून मला लगेच सुचतंय की ते असताना मी बोलणं म्हणजे एकदम छोटी गोष्ट आहे, राईट. म्हणजे हत्ती आणि मुंगी असं कम्पॅरिझन आहे. मी तसं सरांना पण बोललो की मी जे स्टार्ट केलेलं आहे 0 तनं 1 पर्यंत आलेलो आहे. सर आपले 70 पर्यंत पोहोचलेले, राईट. एजनी नाही म्हणत आहे, कामानी म्हणतोय. ज्यांचा 800 CR पर्यंत टर्नओव्हर आहे, ज्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात केली होती 400 लिटर पासून दुधाच्या, आज एवढं मोठं नाव आहे. तर त्यांच्या समोर बोलणं म्हणजे मला थोडं ऑकवर्ड वाटतंय, बट तरी पण चलो एक चायवाला आहे, कोशिश करतोय. त्याच्यानंतर आपले कॉलेजचे प्रिन्सिपल रामदास सर, एकदम छान पर्सनॅलिटी आहे. आणि ज्यांनी मला कॉलेजला इथे इन्व्हाइट केलं असे सूरज जाधव सर, त्यांचे पण थँक्यू. त्याच्यानंतर स्टेजवरती उपस्थित असे आपले राजळे सर, त्यांनी पण तुम्हाला छान मार्गदर्शन केलं की 4 वर्ष आता मेहनत करायची. त्याच्यानंतर एकदम आयुष्य सुखकर होणार आहे, 100% होणार आहे. थोडी नंतर पण मेहनत आहे, बट मजा येणार आहे, राईट. पण हे 4 वर्ष जर प्रॉपर आपण काढले तर मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. नेमकं मी काय आहे, माझा प्रवास कसा आहे. तर मी यांनी इंट्रोडक्शन मध्ये माझं गावातून मी सुरुवात नव्हती केली, मी शिर्डीतनं केली होती. राहतो मी वाकडीपासून होतो. आता प्रश्न हा आहे की यार एक चहावाला येऊन आपल्याला सांगतोय, आता सोशल मीडियावरती पण असं चालू आहे की चहा विकणारा खूप व्हायरल होतोय. म्हणजे अशा रील येत आहे सर की एक IITian माणसाचा पॅकेज पेक्षा चहावाला जास्त कमवतोय. कमवण्याचा भाग सोडा, पण तो एक रील्स टाकून किंवा जर आपण डॉली चायवाला बघितला तर मग आपण शिक्षण घेतलं पाहिजे का? कारण मी थोडस याच्या बाहेर घेऊन जाणार आहे तुम्हाला. सगळेजण रेडी आहे का? हे बघा, मी अक्षरशः म्हणजे मला जर एवढं लांब आहे ना, म्हणजे मला इथे येऊन खरंच आनंद झाला, कारण मी या सगळ्या मंडळींना भेटलो. बट मला जर कळालं असतं ना की 140 किलोमीटर जायचंय, परत जायला 140 किलोमीटर, माझे 3.5 तास एका साईडला जायला लागतंय, तर लिटरली माझ्यासाठी आत्ता सध्या अफोर्डेबल नव्हते, मी नाही म्हटलो असतो. बट कदाचित साईबाबांची इच्छा आहे, सद्गुरूंची इच्छा आहे की ज्यांनी मला इथं तुमच्या समोर बोलण्याला चान्स दिला, जेणेकरून माझ्या जर्नीतनं तुम्हाला यातले 2, 4, 5 पोरं जरी आतून फुटले, येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये निलेश जाधव सारखे किंवा सरांसारखे जरी बनले, तर नक्कीच माझ्या एवढ्या लांब येण्याचा काहीतरी सार्थक होईल. येस ऑर नो? तर मला हे बघा, अजिबात यार गाळ असेल तर मी बोलणार नाही, खरं सांगतो. मला माझ्याच नाही येणार. मी सरांना, मला बघा, माझा प्राइस पॉईंटचा काहीच विषय नव्हता. मी सरांना 3-4 वेळेस बोललो, सर ऍटलीस्ट 300 तरी मुलं पाहिजे. कारण मी आता रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी संजीवनीला माझ्या नियरच आहे, एक 10-15 मिनिटं लागतं मला जायला कोपऱ्यावाला शिर्डीपासून. मी तिथं पण स्पीच देऊन आलोय. बघा, स्पीच देण्याचं उद्दिष्ट हाच आहे की मला माझ्यासारखे निलेश जाधव बनवायचे. येस ऑर नो? जे की सर्वसामान्य कुटुंबातून आले. 2017 साली माझी ती सेम सिच्युएशन होती. एकदम गरीब बॅकग्राऊंड मधून आलोय. माझी आई मजुरी करायची, शेत मजुरी, आणि वडील सेंटरिंगचं काम करायचे, जे की त्यांना 350-400 रुपये हजेरी होती. तुम्ही माझं युट्यूब वरती बरेचसे व्हिडिओज आहे, इंस्टाग्राम वरती पण व्हिडिओज आहे, त्याच्यात पण तुम्ही बघू शकता. बट लिटरली मला पुढच्या 1 तासामध्ये तुम्हाला अशा गोष्टी डिलिव्हर करून जायच्या आहे की ज्याच्यापासून इथून जर कोणी कारण देत असेल की यार माझी परिस्थिती नाहीये, मी एका साधारण कॉलेजला शिकून आलेलो आहे, मी जिल्हा परिषदला शिकून आलेलो आहे, त्याच्यानंतर मी चांगल्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये कॉलेजने केलेलं आहे, तर मी कदाचित फॉर्च्युनर मध्ये फिरू शकतो का? मी BMW मध्ये जाऊ शकतो का? मी 100 करोडची व्हॅल्यू क्रिएट करू शकतो का? जर असा जर कुणाला डाऊट असेल तर मित्रांनो, तुमच्या समोर मी बोलून जाणार आहे. तर त्याच्यामुळं मला फक्त एनर्जी लागेल. सगळेजण रेडी आहे? मी बघा छोटासा कंडिशन देतो. मी बोलत असताना जर तुम्हाला मजा आली, टॉपिक आवडला, तुम्हाला वाजलं की यार टाळ्या वाजवायच्या, तर बिंदास टाळ्या वाजवा. इथं असं काही कंपल्शन नाही, ठीक आहे? आणि होतं काय माहितीये का, मी बऱ्याचशा कॉलेजला जातो सर, मी लास्ट 6 इयर पासून बिझनेस मध्ये आहे. तर मला असं बोलवतात काहीतरी करतो, मी खरंच काही करत नाही. म्हणजे सरांना भेटून तर मी आता पण पेजवर लिहितो, मी काहीच करत नाही. 20 CRचा मी टर्नओव्हर करतोय ऍज चहा विकून, वडापाव विकून, किंवा मी कॉन्टेंट बनवून, तर मला मजा नाही येते. कारण सरांना बघा 800 CRचा बिझनेस करताय. माझं पण विजन मोठं आहे, मला 40,000 फ्रँचायझी करायचं आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड येणाऱ्या 20 वर्षामध्ये 2038 पर्यंत, जे की मी 2018ला सुरू केलंय. येस, तर होतं काय, मी स्पीच द्यायला मला बऱ्याच ठिकाणी बोलवतात. कदाचित असं होऊ शकतं की तुम्हाला आता समजा माझा टॉपिक आवडला, तुम्ही घरी गेले किंवा बस स्टँड वरती गेले किंवा हॉस्टेल वरती गेले आणि तिथं जाऊन तुम्ही टाळ्या वाजवल्या, तर तुमच्याकडे आजूबाजूचे बघणारे सगळा अर्थ वेगळा घेतील. येस ऑर नो? त्याच्यामुळे टाळ्या वाजवायला जो प्लॅटफॉर्म आहे तिथं जोरात टाळ्या वाजवा. अरे वाजवा. आणि दुसरं, जर असं वाटलं की यार याला उगाच बोलवलं यार या चहावाल्याला, ठीक आहे, आपले टीचर्सच बरे सांगत होते एकदम, बरोबर ना? तर असं जर वाटलं की शिवी द्यायची आहे,
तर तुम्ही सीव्ही पण देऊ शकतात. फक्त छोटीशी कंडिशन आहे, सीव्ही मनातली मनात द्यावं लागेल. रेडी सगळेजण? मग एकदा एनर्जी क्रिएट करा. एनर्जी, येस, एनर्जी कशी क्रिएट करणार? टाळ्या वाजवा जोरात. यार सरांनी मला, जाधव सरांनी सांगितलं होतं म्हणजे या कॉलेजच्या मुलांमध्ये इतकं भयंकर पोटेन्शियल आहे, तुम्ही बघा, विचारच करू शकत नाही. बट मला अजूनपर्यंत वाटलेलं नाही आणि ते तुम्ही सिद्ध करू शकतात मुलांना टाळ्या वाजून. सगळेजण झोपलेले पण जागे करू आपण, जोरात वाजवा. तर बघा, बस, थँक्यू. आता बघा, या जर्नीमध्ये माझा बॅकग्राऊंड थोडासा वेगळा आहे. म्हणजे मी इथं बोलताना सर मला आता जाधव सर जे सांगत होते ना, ते मला खरंच काही कळालं नाही. कारण माझं सिंपल बीएससी झालेलं आहे. मी बीएससी नंतर परिस्थिती नसल्यामुळे मी फिजिक्सचा क्लास चालू केला होता राहत्यामध्ये. नंतर पर्याय नव्हता, मुलं दुसरीकडे जायचे म्हणून केमिस्ट्री पण शिकवायला लागलो अभ्यास करून. मी काही असं ऑफिशियली टीचर नाहीये, मी स्वयंघोषित टीचर आहे. राईट, म्हणजे माझ्याकडे अशी काही ऑफिशियली डिग्री नाही. सिंपल बीएससी करून मी क्लास घेतले. नंतर मी चहाच्या बिझनेसमध्ये आलो. पण या जर्नीमध्ये मला भेटलेले जे 4 यल आहे, ज्याच्या बेसिसवरती मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि मी एक कुठला एक हे नाही, मोटिवेशनल स्पीकर नाहीये किंवा वक्ता नाहीये. नाही तर आल्या मी हाताची घडी वगैरे घालून ते आता कोणीतरी स्पीच मध्ये आदरणीय व्यासपीठ वगैरे 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 2 शब्द सांगतो आणि बोलून अजिबात असं नाही करणार. मी लिटरली माझ्या लाईफ मधल्या मी सरांसोबत पण डिस्कस केलं आणि सर म्हणतात यार हा आल्याला ह्याचं सांगायला आहे कामात विचारत राहिला. मी सरांच्या ऑफिसमध्ये पण तेच बोलत होतो. इथं आल्यावर मला ही जर्नी समजून घ्यायला मजा येते. आणि कारण मला ती जर्नी तुम्हाला शेअर करायची. मी कुठल्याही पुस्तकातलं नॉलेज तुम्हाला देणार नाही. पुढच्या 40-45 मिनिटं किंवा 1 तास पण होऊ शकतो. ओके, तर मला माझ्या आयुष्यामध्ये मित्रांनो 4 यल मिळालेले, जे की ज्या यल मुळे कदाचित मला असं वाटतं की मी बरं आहे. आता काही मुलांना यल म्हणल्यानंतर हसू आलं, राईट, कारण आपल्या आयुष्यामध्ये, बरोबर ना? हा, तर मित्रांनो जे 4 यल आहे, यस, तर 4 यल मधलं पहिला यल आहे मित्रांनो लवर. अरे यार, इसको क्यों लेट लाया आप लोगों ने? पहला लाना चाहिए था सर को, पहला लाना चाहिए था. बरोबर ना? लवर हा शब्द तुम्हाला पण मजा देतो. बट लवर म्हणजे काय? प्रेम करणारा. होतं काय ना, तुमच्या जर्नीमध्ये कॉलेज असून दे किंवा बिझनेस असून दे, या जर्नीमध्ये फक्त प्रेम करतात. आता बघा, सर फॉर्च्युनर घेऊन आले ना, विचार करतील हा माझी पण एक फॉर्च्युनर पाहिजे, माझ्यासोबत पण एक ड्रायव्हर पाहिजे, माझं पण चांगला बंगला पाहिजे, मी पण विमानाने फिरलो पाहिजे, माझ्या आईला त्यांना मी या रेस्टॉरंट मध्ये जेवण करून दिलं पाहिजे, मी एवढ्या किमतीचं घड्याळ घालन, मी एवढ्या किमतीचा पेन वापरन. आणि फक्त प्रेम करतात. सकाळी त्यांना उठवण्यासाठी पण आईला 2-3 लाथा मारावं लागतं. येस ऑर नो? आणि जर मित्रांनो जर सक्सेस बनायचं असेल, सक्सेस हा शब्द खूप छोटा आहे, जर आयुष्यामध्ये काही व्हॅल्यूज बनवायचे असतील तर तुम्हाला पहिल्या कॅटेगरी म्हणजे लवर कॅटेगरीमध्ये यावं नाही लागणार. मी तुम्ही जे समजलं ते लवर बद्दल नाही बोलत आहे. मी प्रेम करणार म्हणजे तुम्ही फक्त प्रोफेशनवर प्रेम करतात. काही जण ते इमॅजिन करतील, हा आता मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं, मस्त 4 वर्ष अभ्यास करणार, एक ऍग्रिकल्चर ऑफिसर होणार. बरेच जण, माझे एक मित्र जे IRS झाले रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये, म्हणजे इन्कम टॅक्स कमिशनर, की ज्यांनी पण BSc ऍग्री केली, असे तुम्ही बघता आणि फक्त प्रेम करतात, बाकी काहीच करत नाही. ना अभ्यास करणारे, ना लोकांना समजून घेणारे, ना दुनियादारी समजून घेणारे, आणि ते आयुष्यामध्ये काही करू शकत नाही, ते फक्त कारण देतात. जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर व्हॅल्यूज ऍड करून द्यायचे असेल तर पहिला यल मध्ये तुम्हाला यायचं नाही. समजलं सर्वांना? लवर बनायचंय का आजपासून? नाही बनायचं, कळालं ना? कुठलाच लवर नाही बनायचं. हा, देन सेकंड जो यल आहे मित्रांनो तो असतो लिनर. लिनर म्हणजे काय माहितीये का? डिपेंडंट असणं, डिपेंडन्सी असतो. होतं काय ना, तुम्ही पण म्हणजे माझ्या व्यवसायाच्या जर्नीमध्ये मला हे भेटलेले, मी थोडंसं कनेक्ट करतो एज्युकेशनच्या जर्नीला, राईट. तुम्हाला मी आता जर बिझनेसच्या रिलेटेड सांगितलं ना, तुम्हाला एक्झॅक्टली अप्लाय पण नाही करता येणार. येस ऑर नो? नाही तर तुम्ही एकदम छान म्हणसान सरांनी भारी सांगितलं, या मंडपाच्या बाहेर किंवा प्रोग्रामच्या बाहेर गेलं आता करायचं नाही. येस ऑर नो? म्हणून मी तुमच्या जर्नीला कनेक्ट करतोय. ऍक्च्युअली मला बिझनेस मध्ये भेटलेले, कारण बिझनेसमध्ये पण बरेच लोक फक्त प्रेम करतात, करत काहीच नाही. मी सकाळी उठून मेहनत करतो ना, सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12, 1, 2, आणि बऱ्याच जणांना मजा वाटते की, आता तुम्हाला असं वाटत असेल की यार सरांची खूप मजा आहे, एवढा सगळी टीम आहे, एवढा सगळं बिझनेस आहे एवढा मोठा, पण त्यांना इंटरनली माहिती आहे की मला काय 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 गोष्टी करायच्या. म्हणजे ऍट द एज ऑफ त्यांचं 55 एज आहे, या एज मध्ये सुद्धा त्यांना तोच वर्कलोड आहे. प्रॉब्लेम्स नाही असं नाहीये, फक्त मोठ्या लेवलचे प्रॉब्लेम आहे. मी काय म्हणतो, पैसे नसतानाचे प्रॉब्लेम आणि असतानाचे प्रॉब्लेम दोन्हीमध्ये पण फरक आहे. जर पैसे नसतानाचे प्रॉब्लेम असतं ना तर माणूस संपून जातो, पण पैसे असतानाचे जे प्रॉब्लेम्स आहे ना त्यांनी माणूस अजून मोठा होतो. म्हणून जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर पहिल्या कॅटेगरीमध्ये नाही यावं लागणार. सगळेजण रेडी का? पहिल्या यल मध्ये यायचंय का?
नाही, दुसऱ्या याला तो लिनर. लिनर म्हणजे काय? डिपेंडन्सी. डिपेंडंट राहतो दुसऱ्यावरती. यार तू अभ्यास कर ना, मग तुझं जे कम्प्लिशन आहे ना माझ्याकडे दे आणि मग मी करत. यार मित्रा तू विचार कर ना, तू बिझनेस साठी विचार कर, मग मी सुरू करतो. हे काही प्लॅन असेल तर दे ना यार, काही बिझनेस असेल. मला इतके जण म्हणतात की यार तुझ्याकडे काही आयडिया असतील तर आम्हाला सांग ना. मग मी का नाही करणार? मी ऑलरेडी 4 ब्रँड रन करतोय ऍट द एज ऑफ 27. माझं 27 वय आहे. मी का 10 ब्रँडचा विचार नाही करत आहे? मुकेश अंबानीला काय गरज आहे आज बिझनेस करण्याची? मुकेश अंबानीला लांब आहे, सरांना काय गरज? येस ऑर नो? तुमच्यासाठी वेळ देऊ राहिले का नाही राहिले? सरांना खरंच म्हणजे तसं पाहिलं तर काही गरज नाही. सरांनी त्यांचं जे बेसिक गोष्टी होत्या ना, कारण एका मिडल क्लास फॅमिलीतून आल्यानंतर फक्त प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला करोडपती बनायचंय. ज्यावेळेस एकदा करोडपतीचा टॅग लागतो ना, त्याच्यानंतर माणूस व्हॅल्यूज साठी काम करतं. कारण 2 वर्षापासून मी एक्सपिरियन्स करतोय, मला पण काहीतरी मोठं करून जायचं आयुष्यामध्ये. ज्यावेळेस 1 करोड रुपये येतात ना आपल्या आयुष्यामध्ये, त्याच्यानंतर व्हॅल्यूज साठी काम करतो. पण ज्या तिथपर्यंत जाण्यासाठी बरेच जण डिपेंड असतात. तू कर मग मी विचार करत, बरोबर ना? नाही तर दुसरी गोष्ट काय, तू कम्प्लिशन दे, कर सगळ्या गोष्टी. तुझा जर रिझल्ट आला ना मग बघू आपण. येस ऑर नो? आणि या कॅटेगरीतले मुलं आहे ना मित्रांनो, या जगामध्ये 95% लोक असे ज्यांच्याकडं या जगातला फक्त 5% पैसा आहे. आणि या जगातले 5% लोक असे ज्यांच्याकडे 95% पैसा आहे. म्हणून मुकेश अंबानी त्याच्या मुलाच्या लग्नासाठी 5,000 करोड रुपये खर्च करतो. आणि जे इंडियातलं सगळ्यात गरीब लग्न आहे, त्याचं कारण असं आहे की एक माणूस आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्या इन्कमची थोडी थोडी अमाऊंट सेव्ह करत असतो. मुकेश अंबानीचं इन्कमच एवढं आहे ना, त्याच्या मानाने 5,000 करोड चिल्लर आहे. कळालं सर्वांना? म्हणून जर तुम्हाला मित्रांनो मोठं बनायचं असेल, एकदम मोठी व्हॅल्यूज ऍड करायची असेल, इव्हन मी तर इनिशियली सांगेन, जर तुमच्या बेसिक नीड कम्प्लीट करायचं असेल तर तुम्हाला लिनर कॅटेगरीमध्ये नाही यावं लागणार. सगळेजण रेडी? अरे सगळेजण रेडी का? लवर बनायचंय का आपल्याला? लिनर डिपेंड नाही राहायचंय. मी माझा निर्णय घेईन. मी ज्यावेळेस चहा विकायला सुरुवात केली, तुम्हाला वाटतं का माझ्या घरचे म्हटले असं निलेश अरे घरातूनच गॅस घेऊन जाय म्हटले असतील का? बरोबर ना? मी जर डिपेंड राहिलो असतो, हा मी माझ्या वडिलांना म्हणलो असतो मला असं असं करायचंय, मला टाकून द्या मग मी करतो. माझ्या घरचे तर पहिले 6 महिने माझ्यासोबत बोलत पण नव्हते. कळलं? कारण माझे वडील ड्रिंक करायचे, संध्याकाळी पिऊन आले ना शिव्या द्यायचे, कारण साधारण घरात होतो मी. जर मी डिपेंड राहिलो असतो करू बघू तर मला देणार कोण होतं? कारण माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त शिकलेलो मीच होतो. BSc झाली होती, लय मोठा तीर नव्हता मारलेला. येस ऑर नो? डिपेंड राहिलो असतो तर नसतं झालं. जर डिपेंड तुम्हाला पण जर मोठं व्हायचं असेल, व्हॅल्यूज बनवायचे असेल तर मित्रांनो लिडर कॅटेगरीमध्ये नाही यावं लागणार. कळलं सर्वांना? समजलंय ना? लवर बनायचं नाही, दुसरं काय बनायचं नाही, लीडर. तिसरा शब्द, तिसरा येल आहे मित्रांनो आयुष्यामधला, तो म्हणजे लुजर. तुम्ही बरेचसे लोक बघता, नाही यार बिझनेस मध्ये मजा नाही, अजिबात मजा नाही, बरोबर ना? तुम्ही सरांना जाऊन भेटा, किंवा एज्युकेशन मध्ये आता काहीतरी गव्हर्नमेंट ऑफिसर झालेले आपले, मला एक्झॅक्टली माहित नाही, किंवा आपले प्रिन्सिपल सर, यांना जाऊन भेटा. हे नाही म्हणणार तुम्हाला, त्यांच्या फील्डचे किंग आहे. आणि बिझनेसवाल्यांकडे आले ना तर ते पण नाही म्हणणार. म्हणतं कोण माहितीये का? ज्याला काहीच करायचं नाहीये तो काय ना, नाही यार मी पण ट्राय केला होता 6 महिने मग झालंच नाही. किंवा पोरं ऍग्रिकल्चर रिलेटेड तर कॉम्पिटेटिव्हला पण जातात ना, तर त्या बऱ्याच वेळेस म्हणतात की नाही यार मी पण प्रयत्न करत होतो काही दिवसाचा, पण नाही आपलं काम नाही IAS बनणं, IPS बनणं. माझा मित्र आहे अभिषेक दुधाळ म्हणून, त्यांनी न क्लास लावता, कुठली कोचिंग न घेता फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IRTS काढलेली, सेकंड अटेम्प्ट मध्ये IPS झालाय, थर्ड अटेम्प्ट मध्ये IAS झालाय. आणि आता तो यार मला त्यांनी रिसेंटली कॉल केला की त्याच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण ठिकाणी फूड कार्ड टाकायचे, त्या रिलेटेड काही हेल्प करू शकतो का? मला आठवत नाही. तो त्या जिल्ह्याचा तो कलेक्टर आहे ऍट द एज ऑफ 27, माझ्याच एजचा आहे. कलेक्टर पर्यंत पोहोचलेला आहे विदाऊट कोचिंग. कारण काय मित्रांनो? कारण काय? लुजर नाही ना, त्यांनी ऐकलंच नाही त्या लोकांचं. आपण ऐकतो कुणाचं माहितीये का? ज्याला माहितच नाही. तुम्ही सिंपल, ज्यांनी कार घेतली ना त्याच्याकडे जा, कार कशी घ्यायची. तुम्ही जाता कुणाकडं? आपल्या XYZ पर्सन कडे. सिंपल आहे. जर सिगरेट प्यायचं असतं तर घरच्यांना विचारता का? अरे नाही माझा मामा आहे त्याला विचारावं लागत मला सिगरेट प्यायचं का नाही, थांब थोडं. पण जर आम्ही सांगितलं नाही का ऑपॉर्च्युनिटी आहे, किंवा यांनी सांगितलं तू असंच एक्झाम क्लिअर करू शकतो, तर तुम्ही 4 चौघांना विचारण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवतात. कारण तुम्ही लुजर लोकांना विचारतात. ज्यांनी कधी कार घेतली नाही तो कसं सांगणार तुम्हाला कार घ्यायची? येस ऑर नो? ज्यांनी कधी 1 करोड कमवले नाही तो करोड कसं कमवायचे कसं सांगणार आहे? तो तेच सांगणार आहे, भाऊ आपलं काम नाही आहे, आपण आपल्या लिमिट मध्ये राहायचं.
समजलं ना तुम्हाला? जर बिझनेसच्या जर्नीमध्ये असेल ना, बरेच जण 5 लाख रुपये नाही म्हणून ना पेशंट सोडून देतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ऍडमिट असतो त्यांचा पेशंट, किंवा कुठेतरी ट्रस्टच्या मागे लागत असतात, आणि ज्याच्याकडे पैसे आहे ना तो पैसे पे करत असतो. म्हणजे अशा बरेच पेशंट मी बघितलेले, कारण मी एका मिडल क्लास फॅमिलीतून येतो, की पैसे नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पेशंट सोडून द्यावा लागतो, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलची दशा कशी तुम्हाला माहितीये. आणि हेच ते लुजर लोक असतात जे तुम्हाला डिमोटिवेट करतात. त्यामुळे ह्या जर व्हॅल्यू ऍड करायची मार्केटमध्ये किंवा तुमच्या स्वतःमध्ये, बाकीचं म्हणू दे, तुमच्या आई वडिलांना जर BMW मध्ये फिरवायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला तिसऱ्या या लुजर मध्ये नाही यावं लागणार. नाही तर होतं काय माहितीये का, पुढं आपलं लग्न होतं, लग्न झालं, आपण असतो 2 व्हीलरवर, नंतर एक वाईफ ऍड होती, ती मागं बसती, मुलगा झाला मधी, आणि दुसरा मुलगा झाला तो टाकीवर. या ऍडजस्टमेंट मध्ये पावसात पण जावं लागतं. जर ती लाईफ जगायची असेल तर आजपासून तुम्हाला काहीच करू नका. जर ती लाईफ नको असेल तर तुम्हाला करावं लागेल. समजलं सर्वांना? ती लाईफ हवी असेल यार, मस्तपैकी 2 व्हीलरवर फिरतोय, पाऊस येतोय, कुठेतरी थांबावं लागतंय, या लाईफ साठी जर जगायचं असेल ना, आमची गरजच नाही तुम्हाला. आणि लुजर कॅटेगरीमध्ये जर आले तुम्ही तर तेच होणार, तुमचं तीच लाईफ जगावं लागेल. नाही तर एखाद्या चांगल्या मॉलमध्ये, मी लिटरली ना शॉपिंग करण्यासाठी पुण्यामध्ये येतो सर, कारण आमच्या राहत्यामध्ये ना 12-15 हजारात सगळे शॉपिंग होते. आता नवरात्र आहे माझ्या, आता रिसेंटली माझं लग्न पण झालंय. माझ्या वाईफला मी 9 कलरचा ड्रेस, ती साडी जास्त नाही वापरत, आणि माझ्या आईला साड्या, लिटरली ते 22 हजारात सगळं झालं. म्हणजे 18 ड्रेस घेतले गेले 9 दिवसाला, 9 तर 22 हजारात सगळं झालं. हे जर मी पुण्याला गेलो असतो ना, मी माझी पर्सनली शॉपिंग नाशिक किंवा पुण्यालाच करतो, कारण मी तिथं केली ना, मला तो समजतो मी माझ्या स्वतःला. मला वाटतं मी काहीतरी करतोय. आज सरांना भेटून मला वाटलं मी काहीच नाही करत आहे, आणि तसं पण खरंच नाही करत आहे, कारण 0 to 1 आलेलो आहे फक्त. 900 शॉप म्हणजे लय मोठं नाही केलं. मॅकडॉनल्डनी 40,000 शॉप केलेलं आहे. जर मॅकडॉनल्डच्या फाउंडरनी जर ठरवलं असतं त्याला त्याचे सगळे शॉप व्हिजिट करायचे, रेस्टॉरंट व्हिजिट करायचे, तर त्याला सगळे रेस्टॉरंट व्हिजिट करण्यासाठी 105 वर्ष लागले असते, जेवढा तो जगलेला पण नाही. आणि मी करतोय 900,000, मला काहीच मजा नाही येत. समजलंय सर्वांना? जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल मित्रांनो, तर तिसऱ्या यल लुजर मध्ये यायचं नाही. कळालं का? लवर मध्ये यायचंय का? अरे यायचंय का? लिनर, लुजर. आणि चौथा यल आहे मित्रांनो, हा फार महत्वाचा आहे. जर तुम्हाला सक्सेस बनायचंय तर त्या चौथ्या यल मध्ये यावं लागेल, तो म्हणजे लीडर. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे आपले चेअरमन साहेब. लीडर फक्त काय करतो माहितीये का? इथं ठरवतो, इथं. आणि त्या लीडरचं एक वाक्य असतं, जे वाक्य मी माझ्या कनेक्टेड आहे, मला ते ऑलवेज कनेक्टेड आहे. ते वाक्य आहे, मांगता है तो मांगता है. कोणतं वाक्य आहे? मांगता है तो मांगता ही है. बाकी काही हो मार्केटमध्ये, मला पाहिजे तर पाहिजे. आणि मग तो लीडर कॅटेगरीचे स्टार्ट होते मित्रांनो. तो नाही विचार करत की माझ्या घरचे नाही म्हणताय, समाजामध्ये बिझनेस करणं सोपं नाहीये, समाजामध्ये अपॉर्च्युनिटीज नाहीये, समाजामध्ये रिसोर्सेस नाहीये. तो हा विचार नाही करत. तो फक्त इथं ठरवतो, इथं त्याला काहीच दिसत नाही. मी पण ज्यावेळेस 2018 मध्ये सुरू केलं होतं त्यावेळेस मी म्हटलं होतं मला समाजाशी काही घेणं देणं नाही. जर चहा विकून जर 700 मध्ये मला फिरता येत असेल तर मी किटली घेऊन चहा विकत. आणि आज मी 700 मध्ये फिरतोय. समजलं ना? ऍट द एज ऑफ 27 32 लाख रुपयाच्या कार मध्ये फिरतोय. मी फार काही केलं असं नाही सांगत आहे, पण चहा विकून केलेलं आहे. आणि शिर्डीमध्ये आम्ही ऑर्डर मारलेला आहे. बऱ्याच जणांना लाजा वाटतं. लाजा त्यांना तेव्हा नाही वाटत. माझ्याकडे रिसेंटली मी कारमधून एक व्हिडिओ शूट केला होता. एका रिक्षामध्ये दाबू बाया होत्या त्याच्यात. मुलांना लाज कुठे वाटती? आपल्या आई बहीण रिक्षामध्ये बसमध्ये धक्के खात जाते तेव्हा नाही लाज वाटत. लाज केव्हा वाटते त्यांना? मी चहा कसा विकू, मी बिझनेस कसा करू, मी अभ्यास कसा करू, मी बाकीच्या गोष्टी कसा करू, मी पुस्तकं कसे वाचू, समाज काय म्हणेल, त्याच्यानंतर पाहुणे रवळे काय म्हणते, रिलेटिव्ह काय म्हणते. येस ऑर नो मित्रांनो? जर तुम्हाला लीडर बनले ना तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली DSLR कॅमेरा सारखा तुमचा फोकस पाहिजे. बाकी सगळं ब्लर. बस मांगता है तो मांगता है. सगळेजण रेडी? येस ऑर नो? बनायचं सगळ्यांना मोठं. माझं सिंपल ड्रीम आहे यार, जॉब मुक्त भारत. सगळ्यांना बिझनेस करायला लावायचं. असंच मी अण्णासाहेब आवटे कॉलेजला लेक्चर देत होतो आणि मी तिथं म्हणलो जॉब मुक्त भारत. एक जण उठला मध्ये, सर सगळ्या जणांनी जॉब केलं, बिझनेस केलं तर नोकऱ्या कोण करणार? म्हटलं आपल्या शेजारी एकदम मोठी कंट्री चायना, तिथून लोक आणून तू सुरुवात कर. येस ऑर नो? तुम्ही त्याचा विचार नका करू, तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ, आम्ही आहे. तुम्ही सुरुवात तर करा, छोट्या आयडियाला मोठे बनवा. आणि ज्यावेळेस तुम्ही, एक सिंपल सांगतो, तुम्ही सरांना पण नंतर विचारा,
माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. 0 रुपये टू 10,000 कमवणं अवघड म्हणजे लय अवघड आहे. 10,000 पासून 1 लाख कमवणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. पण 1 लाखापासून 2 लाख कमवणं सोपं आहे. 2 लाखापासून 10 लाख कमवणं सोपं आहे. 10 लाखापासून 30 लाख कमवणं सोपं आहे. आणि मी तिथपर्यंतच आहे, पुढे मी नाही सांगू शकत. मला माहितच नाही, मी कमवलेलंच नाही. बट माझा ड्रीम होतं 1 लाख रुपये रोज कमवायचं. मी तिथपर्यंत आलेलो आहे. ऍट द एज ऑफ 27 बॅकग्राऊंड नसताना जर मी करू शकतो तर तुम्ही सगळे करू शकतात. आणि तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय, ज्याचे वाईब्स, ज्याचा फाउंडर, ज्याचा स्टार्टअप या माणसापासून होतोय, तर तिथं गॅरंटेड तुम्ही सक्सेस होणार आहे. फक्त सर येतात ना, हे नका बघू बापरे सरांची काय लाईफस्टाईल आहे, सरांनी काय फटके झेलले असतील, काय त्यांना रिजेक्शन आले असतील, एवढं सहजासहजी झालं असेल का? या जर्नीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या मला लर्न करण्यासाठी आहे, या गोष्टी बघा. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो. मी राहतात पण एका मॉलमध्ये गेलो होतो एकदा. सहज विचारलं, यार तुम्हाला पगार किती? ते 12,000 आहे. तेव्हा म्हटलं 12,000 होतं मॅनेज? ते हा पहिला तर 5,000 होता, आता किती म्हणे 12,000 आहे. मला प्रश्न पडतो, यार 12,000 मॅनेज नाही होऊ शकत आहे. आणि युथ पिढी तुम्ही आता विचार करता की मला जॉब करायचा. आम्ही पण इंटरव्ह्यू घेतो, मी तर नाही घेत आता, आमच्याकडे प्रतीक म्हणून एक HR आहे. बट ज्यावेळेस मी घेतो ना, मी विचारतो पेमेंटचं काय एक्सपेक्टेशन आहे? सर 15 दिला, ओके. 15 मध्ये नाही होणार आहे, हा विचारच करू नका तुम्ही. तुम्ही विचार करा, मला एक फॉर्च्युनर मेंटेन करायची आहे, मला माझ्या फॅमिलीला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये फिरवायचंय. आणि बघा, गाडी आपल्याला घरी लावण्यासाठी नाही घ्यायची, गाडी आपल्याला फिरण्यासाठी घ्यायची आहे. गाडी घेणं सोपं आहे, ती मेंटेन करणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. आणि गाडी आपल्याला मोठ्या मोठ्या गाड्या घ्यायच्या, जे माझं ड्रीम आहे. मी सांगतोय तुम्हाला, माझं ड्रीम आहे यार, प्रत्येक घरातून व्यवसाय सुरू झाला पाहिजे. माझ्या इंस्टाग्रामची पण टॅगलाईन आहे, हर घर उद्योजक, घर घर उद्योजक. बस, प्रत्येक घरातून व्यवसाय सुरू झाला पाहिजे, प्रत्येक ठिकाणून कार असली पाहिजे, प्रत्येकाकडे गाडी असली पाहिजे. आणि ना मला परिवर्तन हवंय. ओके, बघा, 10 रुपयात जेवायला मिळणं, याला काय म्हणू शकतो आपण? सेवा म्हणू शकतो. पण आपल्याला 10 रुपयाचं जेवण करण्याची वेळच येऊ नये, त्याला परिवर्तन म्हणतात. येस ऑर नो? गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्री मध्ये आपलं इलाज होणं, त्याला सेवा म्हणतात. पण आपल्या माणसांना गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळच येऊ नये, त्याला परिवर्तन म्हणतात. आणि जर मित्रांनो आपल्याला मोठं बनायचं असेल तर आपल्याला सेवाने परिवर्तन करावं लागेल. जोरात वाजवा यार. आता काही जण म्हणतील, यार सरांना लयच पैसे दिले का ना, ओव्हरऑल लय जास्त आहे. बट मित्रांनो, ती तळमळ आहे माझी. ओके, कारण आपण कारण देतो लय जास्त. आपल्याला मोठं व्हायचंय. माझं ड्रीम हेच की उद्या जर आपण अमेरिकेमध्ये असलो ना, एखाद्या एअरपोर्ट वरती भेटलो, तुमच्यातले 10-20 लोक, अरे हाय सर, काही नाही, इकडे 50 करोडची डील करण्यासाठी आलो होतो. हे विजन पाहिजे मला, कळालं ना? आणि तुम्ही म्हणशाल की सर मग बिझनेस मधून होईल, त्यासाठी शिकावं नाही लागणार का? शिकूनच होणार आहे. सिंपल आहे. डॉली चायवाला जर आता पैसे कमवत असेल ना, पुढच्या 2 वर्षांनी तुम्ही चेक करा, डॉली चायवाला पैसे नाही कमवत राहणार, पण ग्रॅज्युएट चायवाला नक्की कमवत राहणार आहे. कारण ग्रॅज्युएट चायवाल्यांनी कमीत कमी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. येस ऑर नो? मी काही छपरी कॉन्टेंट टाकून दिलं. माझं इंस्टाग्रामवरती पण 2-1 लाख, असं 3-1 लाखांचा माझा असं टोटल फॉलोअर बेस आहे आमचा, की ज्याच्यामध्ये आम्ही कॉन्टेंटच कुठलं टाकतो? इन्स्पायरिंग, हर घर उद्योजक, घर घर उद्योजक. नाही तर आम्हाला कुठल्या पण रील टाकून मजा नाही करायची किंवा रिव्ह्यूज नाही पाहिजे. मी माझ्या टीमला पण सांगतो, कुठलंही नाही टाकायचंय. मला ऍड येतात. आता मी 15,000 रुपये पर रीलच्या 2 रील टाकायचे होते. अजमेरा फॅशन कपड्याचा ब्रँड आहे, मी नाही बोललो, मला ऍड नाही करायचं आहे. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मेसेज द्यायचा आहे की जर पोरांनो तुमच्यासारख्या घरातून बॅकग्राऊंड मधून आलेला निलेश जाधव जर हे करू शकतो ना, तुम्ही पण करू शकतात. कळलं का सर्वांना? नंतर अजून एक ड्रीम आहे माझं, सिंपल, की ज्यावेळेस आपण एखाद्या चहा प्यायला कुठेतरी थांबू, होप सो आपण सगळे ग्रॅज्युएटच्या शॉपवर थांबू. आणि ज्यावेळेस थांबू ना, तर आपल्याकडे 10-20 प्रीमियम गाड्या पाहिजे. कळलं का? एखाद्याकडे वॅगनोर आहे, एखाद्याकडे 800 आहे, एखाद्याकडे एकदम जुन्यातली व्हिडिओ आहे, असं नाही. प्रीमियम गाड्या पाहिजे, ज्याची व्हॅल्यू ऍटलीस्ट 30-40 लाख रुपये असेल. आपण थांबलेलो, भेटलेलो, चहा पितोय आणि आजूबाजूला 15-20 गाड्या आहे. कदाचित तुमच्या सोबत त्यावेळेस PA पण राहील, बाउन्सर पण राहतील, तुमच्यातला एखादा कोणीतरी लय मोठा असेल. आणि असं हे माझं ड्रीम आहे. असे छोटे छोटे ड्रीम बघावं लागणार आहे. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही लीडर बनण्याचा विचार करतात ना, त्याच्यानंतरच्या गोष्टी असतात की सर मी ठरवलं मला आता लीडर बनायचं, तर मी आता कसे चेंजेस करू माझ्यामध्ये.
मी बघा तुम्हाला 2-3 आहे ना, मी मोटिवेशनल स्पीकर म्हणून जर इथे आलो असतो ना, तर मी तुम्हाला 3-4 जणांचं एक्झाम्पल दिलं असतं. धीरूभाई अंबानी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, 1-2 बिझनेसमॅन, रतन टाटा, आणि त्यांच्या स्टोरी सांगून तुम्हाला इन्स्पायर केलं असतं. बट मला मोटिवेट नाही करायचंय. इथून तुम्ही मोटिवेट नक्कीच होऊन जाशाल, पण बाहेर पडला तुम्ही म्हणशाल की आता मी काय करू. कळलं सर्वांना? 2 गोष्टी महत्वाच्या. पहिले काय बनायचं आपल्याला, बोला सगळेजण. अरे काय बनायचंय? लीडर. आणि देन आपलं एक स्टेटमेंट डोक्यात आलं पाहिजे, ते म्हणजे काय? मांगता है तो मांगता ही है. बाकी काही दिसलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर येतं मित्रांनो व्हाय. सगळ्यांना बनायचंय ना यार नक्की. ज्यांना नसन बनायचं त्यांनी हात वरती करा. बनायचंय ना सगळ्यांना मोठं. त्याच्यानंतर येतं मित्रांनो व्हाय. ज्यावेळेस तुम्ही लीडर बनण्याचा डिसिजन घेता, ज्यावेळेस मी 2018 साली लीडर बनण्याचा डिसिजन घेतला, मला बाकी काही दिसत नव्हतं. मला कोण काय बोलतंय, माझ्याबद्दल कसा विचार करतंय, मला काही घेणं देणं नव्हतं. ज्यावेळेस सरांनी पण 2004 मध्ये सुरुवात केली होती त्यांच्या डेअरीचे 400 लिटर पासनं, त्यावेळेस पण त्यांनी तोच विचार केला होता. त्यांना काहीच दिसत नव्हतं. आता एक तुम्हाला त्याच्या रिलेटेड मला एक इन्फॉर्मेशन भेटली की आपल्या नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधल्या दुधापैकी 35% दूध आपल्या नगर मधून जातं. एवढा मोठा काउंट आहे. म्हणजे असं काही नाही की बिझनेस सुरू करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज नाहीये. तुमच्या फील्डमध्ये सगळ्याच अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही दुधाच्या व्यवसायापासून पण मोठा ब्रँड बनू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही जे कृषीच्या रिलेटेड शिकतात त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट पण करू शकतात. समजतंय ना? आता रिसेंटली मागच्या 3-4 दिवसापूर्वी माझे एक मित्र आहे पुण्याचे, त्यांनी अमेरिकेमध्ये गुळ पाठवलेला आहे. हे पण तुम्ही विचार करू शकतात. पण त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हाय ठरवावं लागेल सगळं. आता व्हाय का ठरवायचं बघा. महात्मा गांधीजी माहिती आहे का सगळ्यांना? महात्मा गांधी 2 ऑक्टोबरला काय त्यांची जयंती माहिती आहे सगळ्यांना? बरं मला सांगा, महात्मा गांधीजींनी काय केलं रे आपल्या देशाला? काय केलं? स्वातंत्र्य मिळवून दिलं ना. मला सांगा, महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांचं लहानपणापासून ठरलेलं होतं का रे? कधी ठरलं त्यांचं? कधी ठरलं? ज्यावेळेस त्यांना इंग्लंडमध्ये ट्रेन मधून काय केलं होता, धक्का मारला होता. त्यांनी काय त्यावेळेस स्टेटमेंट डोक्यात घेतलं की जर तुम्ही मला तुमच्या देशामध्ये ट्रेन मध्ये फिरून देत नाही, मी तुम्हाला माझ्या देशामध्ये राहण्याचा अधिकार देणार नाही. नाहीतर महात्मा गांधीजींनी काय केलं असतं, एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये तुमच्यासारखे शिकले असते ना, आझादी कशी मिळवायची, स्वातंत्र्य कसं मिळवायचं. कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकलेले महात्मा गांधीजी आझादी कशी मिळवायची? कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये नाही शिकलेले ते. त्यांचं क्लिअर होतं, तो शब्द मी जो बोलतो तो व्हाय. का करायचंय मला, कळालं ना? का करायचं? जोपर्यंत का करायचं तुमचं क्लिअर होत नाही ना, तुम्हाला बाकी पुढे जाऊच शकत नाही. कारण या जर्नीमध्ये, ती जर्नी कुठली पण असून द्या, गव्हर्नमेंट एक्झामच्या असून द्या, तुमच्या रिलेटेड जॉबच्या असून द्या किंवा बिझनेसच्या असून द्या, प्रत्येक जर्नीमध्ये हा शब्द इम्पॉर्टंट आहे, दॅट इज व्हाय. का करायचंय, का मिळवायचंय, राईट? तर ते का मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पण कारण लिहून ठेवावं लागेल. आज घरी गेल्यानंतर ठरवा मला लीडर बनायचंय, सेंटेन्स डोक्यात टाकून ठेवा, मांगताय तो मांगताय, बस खतम. आणि नंतर येतो तो शब्द व्हाय लिहून ठेवा. का मिळवायचं? जसं मी 2018ला ठरवलं होतं, माझी आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाती ना, तर त्याला परत कामाला नाही जाऊन द्यायचंय. माझ्या घरानं 10 बाय 10 होतं, बरोबर ना? पावसाळ्यामध्ये ते गाळायचं. ते मी ठरवलं यार ऍटलिस्ट मोठा बंगला बांधन. 2 व्हीलर वरती ज्या थंडीत फिरतो ना, त्यावेळेस कळतं कारची किती गरज आहे आपल्याला. त्यावेळेस ठरवलं होतं की यार कार घ्यायची आपल्याला, ती पण प्रीमियम घ्यायची. मी 2 कार घेतलेल्या रिसेंटली 2 वर्षामध्ये. कारण व्हाय क्लिअर होतं. कारण या जर्नीमध्ये फटके पण बसतात. 2020 मध्ये माझे पण हाल झाली होती, तीच जी की बऱ्याच जणांची होती, 95% लोकांची. बघा या वर्ल्ड मध्ये कुणालाच लूज राहायला नाही आवडत. प्रत्येकाला मजा करायला आवडते. प्रत्येकाला वाटतं की मी फिरावं, प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे प्रीमियम कार असावी, प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे बंगला असावा, प्रत्येकाला वाटतं माझे मुलं चांगल्या ठिकाणी शिकावे, प्रत्येकाला वाटतं मी चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जेवण करावं. प्रत्येक जण अफोर्डेबल नाही. रिझन फक्त काय माहितीये का, ते त्या क्षणाला सोडून जातात ज्या क्षणाला त्यांना टफ फाईट मिळते. आणि ते लोक सोडत नाही. राहिलेले 5% ज्याच्यामध्ये सर आपले चेअरमन साहेब, की त्या क्षणाला सोडत नाही. कारण काय, त्यांचं व्हाय क्लिअर असतं. जर मित्रांनो या जर्नीमध्ये तुम्हाला फार मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला काय क्लिअर करावं लागेल, व्हाय. का मिळवायचंय मला, मी ते ठरवलं होतं. आज मी तिथपर्यंत सगळं आलं. त्यावेळेस मी गोल लिहिले होते, माझे 101 गोल लिहिले होते मी त्यावेळेस. आणि माझ्या गोल मध्ये काय माहिती का लिहिलेलं, अजून पण मला इंग्लंडला जाऊन बूट पॉलिश करायचे.
कुठं जायचंय? हे बघा, इंग्रजांनी आपल्याला त्रास दिलता का नाही? इतिहास वाचलेला का नाही? आपल्याला पण वाटत होतं किती छळ करत होते आपला. तर माझं ड्रीम आहे युकेला जायचं, बूट पॉलिश करायचे, आणि जर बुटाची समजा 500 रुपये असेल किंवा 1000 रुपये बूट पॉलिशचे असेल तर 5000 एक्स्ट्रा देऊन यायचे इन टर्म्स ऑफ डॉलर. हे सुद्धा मी माझ्या गोल मध्ये लिहिलेलं आहे, जे की मी येणाऱ्या काळामध्ये कम्प्लीट करल, कारण अजून खूप टाइम जायचा माझ्या आयुष्यातला. परंतु आताशी 1 पर्यंत आलोय, मला पण 100 पर्यंत जायचंय. समजलं? व्हाय क्लिअर करणार सगळेजण? बरं, इथं बसलेले असे किती मुलं रे ज्यांच्या पॅरेंट्स कडे BMW कार आहे? रेजीवर हँड्स. ज्यांच्या घरामध्ये 20 लोक काम करतात, 20 जाऊ द्या 5 लोक काम करतात. शेतात नाही म्हणत्या, घरात म्हणतोय. शेतात आणि घरात फरक आहे. ज्यांच्या किचन मध्ये माणसं काम करतात, घरं बिरं झाडून घ्यायला माणसं आहे, बाकी गार्डन साफ करायला माणसं आहे, असे किती लोक आहे तुमच्याकडं? हे वाय आहे तुमचं. किती मुलं रे प्रीमियम कार मध्ये येतात की ज्यांना बाउन्सर येतो घेऊन, ड्रायव्हर घेऊन येतो, आणि तुम्ही मागे बसले तर चला 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 सर 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 सर, आणि तुम्हाला लेक्चर पर्यंत सोडलं जातं. किती मुलं असे रेजेवर आहेत? तुम्हाला ना तुम्ही सगळ्यात एडे लोक आहे यार. तुम्हाला मोटिवेट कसं राहायचं ते शिकावं लागतं. युट्यूब वरती सर सगळ्यात जास्त व्ह्यूज येतात कशाला? हाऊ टू स्टे मोटिवेट. आपली घरची परिस्थितीच मोटिवेशन आहे. आमच्या घरी टॉयलेट बाथरूम नव्हतं ना, मोरी होते अशी साईडला, ते ड्रीम होतं. कारण लोणावळ्याला मी एका हॉटेलमध्ये गेलो होतो, तिथं ते जेपीसी बघितलं, बाथटब. यार म्हटलं, लोकांचे हॉटेलमधले बाथरूम कसे, आपण काय जिंदगी जगतोय? आपल्या घरचे 150, 200, 1000, 2000 यासाठी कॉम्प्रोमाइज करताय. तू करतो काय निलेश? आणि 2016ला मी डिसिजन घेतला होता की आता बस झालंय, बस बस बस, आणि मी डिसाईड केलं मला मोठं व्हायचंय. मग मी माझं वाय लिहून ठेवलं होतं. असं तुमचं प्रत्येकाकडे वाय. मी हे सगळं विचारण्याचं कारण काय, तुमच्याकडे हेच वाय. घर नाही चांगलं, हे वाय. घरचे ना तुमचे आई वडिलांना जाऊन विचारा, तुम्ही विचारून काय प्रॅक्टिकल करा. घरी गेले का रात्री 3, 3:30 वाजता उठा, आणि घरचे बघा किती निवांत झोपलेले असतात. त्याचं रिझन काय माहितीये का? माझ्या घरचे पण निवांत झोपलेले होते, कारण त्यांना माहित होतं त्यांच्याकडे एक निलेश जाधव आहे. हे तुम्हाला पण बनवलं त्यांच्या निलेश जाधव. ते निवांत झोपलेले. त्याचं एकमेव कारण आहे मित्रांनो, त्यांना माहिती तुम्ही त्यांच्यासोबत, आणि जर तुम्हीच काही करणार नसतील तर मग त्यांचं आयुष्य तर तसं पण गोवाण आहे. प्रत्येक आई वडील आहे ना, प्रत्येक आई वडिलाला मिडल क्लासच्या म्हणतोय. 95% लोकांच्या आई वडिलांना असं वाटतं की माझे पोरं सेट व्हावं, आणि 5% लोकांना वाटतं की आपण सगळे सेट व्हावं. 2 लोक असतात, एक जीव जिंकण्यासाठी लढत असतात, आणि दुसरे स्वतःला हरून नाही द्यायच्यासाठी लढत असतात. जे जिंकण्यासाठी लढत असतात ना ते 100% जिंकतात, आणि जे स्वतःला हरून नाही द्यायचं त्यासाठी लढत असताना ते डेफिनेटली हारतात. हे तुम्हाला ठरवायचंय मला कशामध्ये जायचंय. म्हणून मित्रांनो काय क्लिअर करा आज घरी गेल्यानंतर वाय. बरेच जण म्हणून माझी परिस्थिती नाहीये, माझ्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे, नाही तर मी पण एम्पायर केला. माझ्या वडिलांचं माझं ना 2022 पर्यंत काय वाद व्हायचे. मला माझ्या वडिलांचा स्वभाव आता 2 वर्षापूर्वी कळाला. त्यांच्या शिव्या म्हणजे माझ्यासाठी प्रेम आहे. आता जर माझे वडील कधी चुकून मला दादा म्हणले ना, मला वाटतं माझे वडील माझ्यावर रागावत आहे. ही फॅक्ट आहे. पण माझ्या वडिलांचं माझं कायम आर्ग्युमेंट कशावरून व्हायची माहितीये का? माझे वडील म्हणायचे की माझ्याकडे रिसोर्सेस नव्हते. माझ्या वडिलांची 10वी झालेली आहे, ओके. तर मी आता त्यांचा एक पॉडकास्ट पण माझ्या स्टुडिओमध्ये शूट करणार आहे, जेणेकरून त्यांची रियालिटी कळण सगळ्यांना की यार खरं बोलतोय का खोटं बोलतोय. मी माझ्या वडिलांना म्हणायचं, यार भाऊ तुम्ही पण काम करत होते सेंट्रिकचं, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर का नाही झाले, नंतर बिल्डर का नाही झाले? माझे वडील म्हणते नाही यार, माझ्या वडिलांनी मला सपोर्ट नाही केला. नाही यार, माझी परिस्थिती नव्हती, मी गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलला होतो, तिथून चुकून मी घरी आलो, काकडीला राहत होते. असं त्यांना वाटायचं. पण माझं आर्ग्युमेंट त्यांच्याशी हेच होतं की का नाही केलं. हे कारण झाले मित्रांनो. मी का केलं? मी पण देऊ शकलो असतो ना कारण. माझं एज्युकेशन BSc आहे, घरात पैसे नाहीये, आईचं शिक्षण 4थी आहे, मी राहतो ज्या ठिकाणी ना तिथं एकदम साधारण लोक आहे. माझे बरेच मित्र देशी दारू प्यायला लागलेले सगळे. तिथं मी आता एकदम जिथं आम्ही दुसऱ्याच्या घरी राहिलो, मी त्याच्या शेजारीत माझा त्यांच्यापेक्षा मोठा बंगला बांधलेला आहे ऍट द एज ऑफ 27. माझं कसं झालं? कारण मी या गोष्टी फॉलो केलेल्या आहे, वाय लिहून ठेवलेले आहे, माझ्या डायरीमध्ये आज पण लिहिलेलं आहे मला का करायचंय. कारण ज्यावेळेस फटके बसतात मित्रांनो आयुष्यामध्ये, त्यावेळेस आपल्याला सोडून द्यावं वाटतं, आणि या जगातल्या 95% लोकांनी सोडूनच दिलेलं आहे, म्हणून ते अनसक्सेसफुल आहे. आणि ज्यांनी सोडलं नाही ना ते सक्सेस आहे, कारण त्यांच्याकडे वाय क्लिअर होतं. म्हणून घरी गेल्यानंतर वाय ठरवा, मला कशासाठी मोठं व्हायचंय, मला का मोठं व्हायचंय, राईट. कारण लिहा. ज्यावेळेस कारण लिहितो ना मित्रांनो, त्याच्यानंतर एक शब्द येतो, तो म्हणजे काय? ग्रॅटिट्यूड.
मी तुम्हाला 4-5 शब्दामध्ये मी पूर्ण तुम्हाला कव्हर करणार आहे, राईट? कारण मला तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यूज देऊन जायचं आहे. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस ग्रॅटिट्यूड हा शब्द काय माहितीये का, एक छोटस एक्झाम्पल सांगतो. अनंत अंबानी ना, मुकेश अंबानींचा मुलगा, तरी त्याच्या वॉचमॅनला बोलला होता डायरेक्टली उलट, हे मोठे लोक का बरं मोठे? बिल गेट्सचं तुम्ही बायोग्राफी वाचा, इलॉन मस्कची वाचा, या सगळ्यांमध्ये एक शब्द कॉमन आहे, तो म्हणजे काय? ग्रॅटिट्यूड, राईट? तर ग्रॅटिट्यूड असणं खूप गरजेचं आहे. तर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय ते सांगतो, बट ती स्टोरी सांगतो. मुकेश अंबानीला कळलं की हा वॉचमॅनला बोलला होता, तर त्यांनी त्याला सॉरी म्हणायला लावलं होतं वॉचमॅनला. आणि ईशा अंबानी दुसऱ्या कंट्रीमध्ये शिकत होती, तिचं आणि एका तिच्या कॉलेजच्या फ्रेंडचं भांडण झाले. ती म्हणली की तुला माहितीये का मी कोण आहे? मी मुकेश अंबानीची पोरगी आहे, अंबानीची पोरगी आहे. तर त्यानंतर मुकेश अंबानीला जेव्हा हे कळालं ना, त्यानंतर त्यांनी पैसेच नाही पाठवले तिला. तुझ्याकडे जेवढे पैसे शिल्लक आहे ना, त्या पैशामध्ये घरी रिटर्न आहे. आणि तिनं ते म्हणजे कमी 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 साचून 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 म्हणजे कमी करता करता ती साध्या तिकीट काढून ती घरी आलेली. आपण म्हणतो यार नाही, पैसा पैशाला खेचतो, पैसा पैशाला नाही खेचतो, डिसिप्लिन पैशाला खेचते. या सरांचं तुम्ही एक्झाम्पल घ्या, बरोबर ना? आज पण काय म्हणताय, लॉ ऑफ अट्रॅक्शन, देवाच्या प्रती किती बघा, प्रत्येक जण काही ना काही करत असतो, 100% करत असतो, पण डिसिप्लिन आहे त्यांच्यामध्ये. मी का बरं गुरु होणार आहे? मी तुम्हाला हवेत कमिटमेंट नाही करत आहे. मला 40,000 फ्रँचायझी करायचं आहे. माझ्यापेक्षा हुशार लोक इथे बसलेले, ज्यांचा माझं जेवढं एज नाही तेवढा एक्सपिरियन्स आहे लोकांचा. मी मोटिवेशन मध्ये नाही बोलत आहे, प्रॅक्टिकली बोलतोय. कारण मी मला माहिती आहे, मला उद्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काम करायचंय, झोपेत नाही बोलत आहे मी. ब्रॅड हॉकचा किस्सा आहे, सचिन तेंडुलकरचा. ब्रॅड हॉकनी सचिन तेंडुलकरला आउट केलं. सचिन तेंडुलकर तो प्लेअर होता जो प्लेअर वर्ल्ड मधला नंबर 1 क्रिकेटर आहे. आणि ब्रॅड हॉकला आउट केल्यानंतर त्याच्यावरती सचिन तेंडुलकर कडे गेला ब्रॅड हॉक आणि म्हटलं मला याच्यावर साईन द्या सर, तुमची ऑटोग्राफ द्या. सचिन तेंडुलकरनी काय लिहिलं होतं त्या बॉलवरती? हा क्षण तुझ्या आयुष्यातला शेवटचा क्षण आहे. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर मस्तपैकी मजा नाही करत बसला. सचिन तेंडुलकरनी भयंकर प्रॅक्टिस केली आणि माझ्या मते 55 का 45 वेळेस ते सामने सामने आलेले. त्याचा बाप पण आउट नाही करू शकलेला सचिन तेंडुलकरला, तो तर सोडून द्या. कळलं का? कारण त्या लोकांचं वाय क्लिअर होत. वायवर आता सचिन तेंडुलकरची मी या शब्दावर एवढा जोर का देतो माहिती का? वाय झालं, ग्रॅटिट्यूड झालं, कारण हे शब्द तुम्हाला मोठे करणार आहे. बरेच जणांना या जगातलं सगळ्यात सोपं काम सरांकडे जर आले तर सर सांगते, माझ्याकडे आले तर मी तर एकदम छोटा आहे, बट मला असं वाटतं पैसा कमवणे. समजलं का? आणि बऱ्याच जणांना सर ते अवघड वाटतं. या जगातलं सगळ्यात सोपं काम पैसा कमवणे, कारण तुम्हाला या डिसिप्लिन माहिती नाही. बरेच जण म्हणतात नाही यार मी विचार नाही करत. तुम्हाला जर इथं प्रत्येकाला विचारलं ना की भाई तुला किती पैसे पाहिजे, एकाचं पण टार्गेट 1 करोडच्या वर जाणार नाही. का बरं? कारण तुम्ही विचारच करत नाही. विचार करत नाही तर परमेश्वर काय तुमचं काय का? परमेश्वरचे तुम्ही जावई. हा धर भाऊ धर, घे तुला पैसे. परमेश्वरीनं मित्रांनो तथास्तु बसायला म्हणजे म्हणायला बसलेला आहे. तुम्ही चेक लिहून ठेवा. मी पण माझ्या लाईफ मध्ये या गोष्टी अप्लाय केल्या. मी 1 करोडचा चेक लिहिला होता, मला 1 करोड कमवायचे. आणि लिटरली 2020 मध्ये माझे पेट्रोलचे वांदे होते. आणि तो चेक पाहिला माझ्या भाच्याने, त्याचं नाव रुद्र आहे. आणि ज्यावेळेस तो कपडे वगैरे घ्यायला जातो आपण दिवाळीला, तो एकदम कॉस्टली मागायचा. आणि माझी बहीण म्हणायची, तिला माहिती आहे की यार याची परिस्थिती नाहीये सध्या, पण तो नाही रे मामा काय छोटा माणूस आहे, त्याच्याकडे 1 करोड रुपये लिटरली नव्हते, बट आज आले, त्याच्यापेक्षा जास्त आले. कारण देवाकडे मागत होतो, देवाला प्रूफ करावं लागतं. आज माझ्याकडे माझं ड्रीम आहे 2 करोडची BMW घ्यायची. देवाला म्हणतोय मी की मला ते देऊन तुझी लायकी नाही, अजून लायकी बनव आधी. आणि जे की आपल्या बऱ्याच जणांचा तोच प्रॉब्लेम आहे. आपल्याला आधी देवाला प्रूफ करावं लागतं की यस BMW चालवणारा, BMW घेऊन फिरणारा माणूस जे करतोय ना ते निलेश जाधव करतोय. ज्यावेळेस मी देवाला प्रूफ करून देईल ना, त्यावेळेस देव मला पण BMW येईल. आणि जर कधी चुकून उकून परत या कॉलेजला आलो तर मे बी BMW मध्ये पण येऊ शकतो. कळालं का तुम्हाला? या गोष्टी फॉलो करायला. म्हणून ग्रॅटिट्यूड ठेवा. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय माहितीये का? तुम्हाला आजकाल वाटतं शिक्षकांना काय कळतं, माझ्या आई वडिलांना काय कळतं. माझं कुठल्या पण व्हिडिओ मध्ये बघा, माझं सगळ्यात मोठं मोटिवेशन माझी आई आहे, जिचं शिक्षण 4थी आहे. माझं आता जेवढे काही पैसे, माझे काही जे व्यवहार असतात ते मी माझ्या आईच्या थ्रू येतो. कारण माझ्या आईला माहिती आहे 700 रुपयात घर कसं चालवायचं. ज्यावेळेस 7 लाख रुपये येतील ना तिच्याकडं, त्यावेळेस पण तिला माहिती आहे.
कसं मॅनेज करायचं. 70 लाख आले तरी मॅनेज करायचं माहितीये, कारण त्यांना 700 रुपयात सगळं मॅनेज केलेलं आहे घर. आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांनाच मोटिवेट, नाही रे माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं, काही केलं नसतं तुम्ही असते काही. म्हणून मित्रांनो त्यांना तुम्ही मोटिवेशन बनवा, त्यांना त्यांच्या प्रति ग्रॅटिट्यूड ठेवा. हे जे टीचर्स आहे ना त्यांच्या प्रति ग्रॅटिट्यूड ठेवा. त्याच्यानंतर जे आपल्याला गाईड करताय ना त्यांच्या प्रति ग्रॅटिट्यूड ठेवा. समजते का सर्वांना? अरे येस और नो? अरे यार नाश्ता खरंच इम्पॉर्टंट नाहीये, कारण मी 140 किलोमीटर आलेलो आहे तुमचा नाश्ता खाणं बघण्यासाठी नाही आलेलो. लिटरली कळालं का? पहिली गोष्ट तर माझे 1.5, 2, 3 तास गेले तो भाग वेगळा आहे, पण मी तुमच्यासाठी आलेलो आहे. सो मला वाटतं की नका देऊ सर थोड्या वेळ, काय म्हणणार नाही आपण लगेच, आणि आपल्या आयुष्यात ते प्रॉब्लेम चालूच आहे. ओके, त्याच्यामुळं मला असं वाटतं नका देऊ हे नाश्ता. बघा तुम्ही जर 5 तास बसू शकत नाही ना, मी लिहून देतो तुम्ही कारमध्ये पण नाही फिरू शकत, कारण तुम्हाला भूक याची नाही पाहिजे यार. हे एकदम बाय प्रोडक्ट आहे. 5 स्टार मध्ये तुम्ही जाऊन जेवण करायची तर आपली साधी बॉटल 120 रुपयाला विकली जाते. हे फालतू आहे. जेवण बाकीच्या या गोष्टी याचं काहीच इम्पॉर्टन्स नाही. भूक तुम्हाला करिअरची पाहिजे. कळतंय का सर्वांना? यातलं मला माहिती 100% तयार होणार आहे, पण 1-2 झाले ना, आम्हाला पण तीच भूक होती म्हणून तर आलेलो आहे. भूक तुम्हाला जेवणाची नाही पाहिजे, कळालं का? आणि 1 दिवस नाही खाल्ल्याने काही नाही होत. लोक 12-12 वर्ष तपश्चर्या करतात. कळतंय का सर्वांना? तुमच्या मी जेवणाच्या अगेन्स्ट बोलतोय, बट इट्स रियालिटी. तुमच्या घरच्यांच्या अकाउंटला 1 करोड जरी सेव्हिंग असते ना, मी म्हटलं असतं काही गरज नाही सर यांना मार्गदर्शन करण्याची. तुम्ही जर BMW मधून म्हणलं असतं ना एक तरी की मला BMW मधून सोडवायला येतंय, BMW सोडा 10-20 लाखाच्या गाडीत सोडवायला येतं, तरी पण मी नसतो म्हटलो. आपले बसनी वांदे राहते, आपण हात धरून आपल्या हाताला पर नंतर ते शिरा करायला लागत, आपण तरी धरलेलं असतं. या सिच्युएशन मध्ये आपण तुम्हाला ती भूक ठेवा ना मोठं होण्यासाठी, आणि हेच गोष्टी तुम्हाला मोठ्या करतील. हीच डिसिप्लिन तुम्हाला मोटिव्ह करत. समजलं का तुम्हाला? आपला हे बघा गरीब का राहतो माहितीये का? गरीबाला या गोष्टीच माहिती नाही, काय फॉलो करायचंय काय नाही फॉलो करायचंय. समजलं का? मी ज्या गोष्टी बोलतो त्या समजून घ्या मित्रांनो. मे बी तुम्हाला मी उद्या इथे येऊ पण नाही शकत आहे. कदाचित मी दुसऱ्या देशात गेलो, मग काही पण होऊ शकतं. लगेच जा म्हणत काही पण. उलट माझ्यासाठी चांगलं आहे, कारण दुसऱ्या देशात गेलो तर मी अजून ग्रो करेल. कळालं का? म्हणून सिंपल आहे मित्रांनो, जर मोठं व्हायचं असेल तर लीडर बना. देन पहिली गोष्ट म्हणजे लीडर बनल्यानंतर वाय डिसाइड करा, मला का मोठं व्हायचंय. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड ठेवा लय जास्त. जोपर्यंत ग्रॅटिट्यूड नाही येणार ना, तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या प्रती रिस्पेक्ट नाही येणार, तुमच्या आई वडिलांच्या प्रती रिस्पेक्ट नाही येणार, तुम्ही मोठे नाही होऊ शकत. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी काहीतरी त्यांनी काय केलेलं आहे माझ्यासाठी, मी सगळं क्रिएट केलेलं. नाही नाही नाही, हे चुकीचं आहे. हे खूप मोठे टीचर आहे मोठेगावकर सर, ते त्यांच्या प्रत्येक बुक वरती त्यांचे आई वडील माझे दैवत असं टाकत राहतात. म्हणून एवढी ग्रो करतोय तो माणूस. मी त्यांना लातूर मध्ये जाऊन भेटलो, जे की चांगले ओळखीचे माझे. समजतंय? म्हणजे या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. करणार सगळेजण? येस और नो? मित्रांनो नक्कीच या जर्नीमधून, माझ्या जर्नीमधून मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर एक लास्ट सांगणार आहे आणि मी माझं समअप करतो. ओके, तुम्हाला नाश्ता पण करायचंय, भूक लागलेली. मे बी तुम्हाला खाण्यापेक्षा या लेक्चरची भूक पाहिजे असते. ओके, म्हणजे माझं इम्पॉर्टन्स काय माहिती का? मी तर खरं सिरियसली सांगतो, मी प्रोग्राम साठी नाही आलेलो. मला हे बाकी मी 10वी नंतर असं फर्स्ट टाइम प्रोग्राम अटेंड केलेला आहे. कळालं का? कारण 10वी नंतर हे मनोगत वगैरे माझं फक्त आगे यार मोठं करायचंय, मोठं नाव करायचंय, लोकांना गाईड करायचंय. बट मी तुमच्याकडे आलोय 140 किलोमीटर जोक नाहीये. सरांना मी 10:30 टायमिंग दिलं, 11 वाजता इथे प्रेझेंट आहे मी. कळालं का? आणि कारण माझं ड्रीमच नाही की प्रत्येक घरातून व्यवसाय सुरू झाला पाहिजे. हर घर उद्योजक, घर घर उद्योजक. लास्ट मित्रांनो, ज्यावेळेस हे सगळं करशन त्यावेळेस हायेस्ट वर्क इथिक्स ठेवा, जेच मी तुम्हाला सांगणार आहे आता. नाश्ता खाणं महत्वाचं नाही. म्हणजे मला तुमच्या नाश्त्याबद्दल खरंच काही प्रॉब्लेम नाही. काय म्हणते चायला हा बोलतोय, आम्ही खातोय, जळजळ हो राहिली, बरोबर ना, म्हणून हा करतोय असं. अजिबात तसं नाही मित्रांनो. जी लाईन आता सांगणार ना ते इम्पॉर्टंट आहे. हायेस्ट वर्क इथिक्स. एक छोटीशी स्टोरी सांगतो. एक मुलगा असतो जो क्रिकेट खेळत असतो. दिल्ली वर्सेस कर्नाटकची मॅच चालू असते आणि पहिल्या दिवशी टेस्ट मॅच चालू असती. पहिल्या दिवशी मित्रांनो तो खेळता खेळता 40-45 असे काहीतरी रन करतो.
आणि घरी जातो. घरी गेल्यानंतर त्याला समजतं की माझे वडीलच या जगात नाही राहिलेले. बघा बरं का, प्रॉब्लेम काय ना आपला आणि त्यांच्यामध्ये हायेस्ट वर्क इथिक्सचा प्रॉब्लेम. सर तुम्ही किती वेळेस सरांनी विचारून बघा, सरांना माझ्या वेळी तिथून बोलले पण नसतील, पण सरांशी बोला आणि सरांना म्हणा सर असं किती दिवस झाले असतील की कधी कधी सकाळ ज्यावेळेस मोठं होतं ना माणूस, पैसे असतात पण जेवायला भेटत नाही. कधी कधी 12चा टाइम हुकून जातो, रेस्टॉरंट पण क्लोज झालेलं असतं, जे मी बघितलेलं आहे. आम्ही कर्नाटकमध्ये मी आणि आम्ही 5-6 जण होतो. लिटरली आम्हाला रूम पण भेटत नव्हते. काहीतरी त्यांचा विधानसभेचा प्रोग्राम होता. आम्ही 7 मध्ये झोपलो होतो, पैसे असताना पण. ही सिच्युएशन असते त्यावेळेस कुठेतरी हा नंबर्स बघायला मिळतो. सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी नाही होणार आहे. तुम्हाला वाटेल मी मजा पण करल. सरांनी सांगितलं होतं, राजळे सरांनी, की 4 वर्ष मेहनत नंतर 40 वर्ष मजा. तर त्या 40 वर्ष मजासाठी तुम्हाला ही मेहनत करणे आणि डिसिप्लिन फॉलो करणे. हायेस्ट वर्क इथिक्स. तर तो खेळतो, घरी गेल्यानंतर कळतं की भाऊ तुझे वडीलच नाही राहिलेले. वडील म्हणजे असा माणूस असतो मित्रांनो, आणि तो काय म्हणतो की या जगामध्ये तेच नाही राहिलेले ज्यांच्यासाठी मी खेळत होतो. बघा या सिच्युएशन मध्ये आपण काय करू दे, आपण काय करू, रडायला लागू. ऑब्व्हियसली येणारच आहे, जवळचा माणूस गेलेला आहे. आपले मुलं तर कारण देतात, त्यांच्या चुलत 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 कुणी जरी एक्सपायर झालं ना, ते 5-6 दिवस कॉलेजलाच येत नाही किंवा शाळेतच येत नाही किंवा काही करतच नाही. नाही यार आमचे आजोबा गेले. या पोराचे कोण गेलेले, वडील गेले, ज्यांनी बनवलंय त्यांना, ज्यांनी मोटरसायकलवर घेऊन ग्राउंड पर्यंत गेलेले, रणजी पर्यंत नेलेले त्या पोराला. आणि ते तिथं असं ऐकायला मिळतं की वडीलच नाही राहिलेले. तो त्याच्या कोचला फोन करतो आणि म्हणतो की सर मी काय करू. तर त्यावेळेस ते कोच म्हणतात की वडील गेले, खूप वाईट झालं, बट आता हा निर्णय तुझा आहे, कारण तुझं करिअर आणि तुझा देश तुला बोलवतोय. बघा हे स्टेटमेंट लय महत्वाचे असतात. सिंपल काय माहितीये का, सिंपल काय तुम्हाला माहितीये का, इंडियामध्ये सगळ्यात जास्त आयफोन EMI वरती घेतले जातात. कारण आपल्या इंडियातले लोक लायकच नाहीये कॅश मध्ये फोन घ्यायला. 90-95% लोक आयफोन EMI वरती घेतात. रिझन काय, त्यांच्याकडे ते स्टेटमेंट नाही, हायेस्ट वर्क इथिक्स वाला. तो मुलगा काय म्हणतो की आता ते झालं, आता काय करायचं. तो सकाळी काय करतो, सेकंडला जाऊन क्रिकेट खेळतो, टीमला बाहेर काढतो, टीम अडचणीत आहे म्हणून 97 रन करून आउट होतो आणि मग वडिलांच्या अंत्यविधीसाठी जातो. ज्या प्लेअरचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीये की ज्या प्लेअरमुळं वर्ल्ड मध्ये ज्या क्रिकेट गेमला याच्यामध्ये ऑलिम्पिक मध्ये घेतलेलं नव्हतं, त्या प्लेअरमुळे त्या गेमला ऑलिम्पिक मध्ये घेतलेलं, ज्याचं नाव विराट कोहली. आणि आज विराट कोहली एक पोस्ट टाकायचे किती घेतो माहिती आहे तुम्हाला, 15 ते 20 करोड घेतो. इंडिया मधल्या सेलिब्रिटीज मध्ये 3rd नंबरचा हायेस्ट पेड टॅक्स पेड केलेला आहे त्यांनी. काहीतरी 92 का 93 करोड रुपये कमवलेले, गव्हर्नमेंटला दिले. बरोबर ना, त्याला का भेटलं ना, या गोष्टीमुळे भेटतं. जर तुम्हाला पण जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी फॉलो करा. माझ्या लेक्चर मधून किंवा भाषणामधून किंवा माझ्या संभाषणामधून मी तुम्हाला तेवढ्याच गोष्टी सांगन. जर मोठं व्हायचं असेल तर पहिल्या 3 कॅटेगरीमध्ये येऊ नका, लास्टच्या कॅटेगरी लीडर मध्ये या. लीडर झाल्यानंतर डोक्यात डिसाईड करा का करायचं, वाय लिहून ठेवा. वाय आल्यानंतर एक स्टेटमेंट डोक्यात ठेवा, मांगता है तो मांगता ही है. आणि देन मग मित्रांनो ग्रॅटिट्यूड ठेवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या प्रती. आणि लास्ट लाईन येते हायेस्ट वर्क इथिक्स. कामाला प्रायोरिटी द्या. नाश्ता कायमच होणार आहे, जिलेबी कायमच भेटणार आहे, समोसा कायमच भेटणार आहे, पण जे लोक भेटणार आहे ना मित्रांनो ते रेअरली भेटणार आहे. म्हणून जे तुम्हाला नॉलेज मिळतंय ना ते कधी वाया जाणार नाही. म्हणून त्या 5% मध्ये लोकांमध्ये जर यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागेल. गॅरंटेड ज्यावेळेस आपण कधी भेटू तर आपल्या 10-20 मर्सिडीज असेल, 10-20 BMW असतील, आपण कुठे दुसऱ्या कंट्रीमध्ये भेटू त्यावेळेस मी 50 कोटीची डील करायला आलोय, 100 कोटीची डील करायला आलोय, या गोष्टी बोलल्या जातील आणि आपला भारत देश सुधरल पण आपलं घर सुधरल. कळालं सगळ्यांना. तर मला इथं बोलवण्यासाठी सगळ्यांची थँक्यू. तुम्ही पण एवढं छान ऐकून घेतलं नाश्ता खाता खाता, त्यासाठी थँक्यू सो मच.